आज या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी अधिकृत उमेदवार डॉक्टर अनवर सर यांची प्रेस कॉन्फरन्स या ठिकाणी होत आहे आणि आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे मी हार्दिक असं वंचित बहुजन आघाडीच्या वतीने व पुणे जिल्ह्याच्या वतीने व शिरूर लोकसभेच्या वतीने हार्दिक असं स्वागत करतो। सर आज आपण जुन्नर तालुक्यात दौऱ्यावर आहात। हो, सकाळी आपण जुन्नरला सभा घेतली, आता प्रतिसाद आहे, काय सांगाल? श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी मला शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारी दिली। प्रथमतः पहिले मी त्यांचे आभार मानतो। वंचित बहुजन आघाडीचे सर्व जिल्हा पदाधिकारी यांचे मी आभार मानतो। खरं पाहता दोन प्रस्थापित उमेदवारांबरोबर मला इथे वंचित बहुजन आघाडीतर्फे उमेदवारी मिळालेली आहे। वंचित बहुजन आघाडीतर्फे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच मतदारसंघामध्ये उमेदवार उभे करण्यात आलेले आहे। वंचित बहुजन आघाडीचा मतदार हा एक वेगळा मतदार आहे। वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी जिल्ह्याचे असो किंवा तालुक्याचे असो खूप जोमाने काम करतात। बाळासाहेबांच्या आदेशाला फक्त हो म्हणून सगळेजण काम करतात। मला हेच म्हणायचं आहे की त्यांची उमेदवारी मला मिळालेली आहे, तर येणाऱ्या काळामध्ये शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्वयंरोजगार आणि कौशल्य विकास या सगळ्या गोष्टींना धरून आणि आपण जसं पाहतो की आजचा शेतकरी, ग्रामीण भागातली युवा हे फार त्रस्त झालेले आहेत। देशामध्ये सरकार आहे, परंतु लोकांना काय करावं आणि काय करू नये आता खूप मोठा प्रश्न पडलेला आहे। तर काय चूक आणि काय बरोबर हे लोकांना कळत नाही। त्यासाठी मला असं वाटतं की मला जी उमेदवारी मिळालेली आहे तर याच्यातून मी युवा वर्ग आणि वंचित आणि बहुजन तसेच अल्पसंख्याक यासाठी भरघोस कार्य करण्याचा, मग ते कुठलेही कार्य असो, ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी असो, सुशिक्षणासाठी असो, बेरोजगारांसाठी असो, वृद्धांसाठी असो किंवा महिलांसाठी असो, सगळ्यांसाठी करायचे। वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा शिरूर लोकसभेमध्ये तुमच्या प्रचारासाठी सभा होणार आहे। शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये सभा होणार आहे, म्हणजे पुढच्या 2-4 दिवसामध्ये त्याचा प्लॅन चालू आहे। खरं म्हणजे उद्या सभा होती, परंतु थोडंसं 48 तास अगोदर आमचं पत्र गेलं नाही, त्यामुळे ते राहिल्याचे एक सभा साहेबांची पुण्यामध्ये होणार आहे, शिरूरमध्ये। तुम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे, कसा प्रतिसाद मिळतो? प्रतिसाद खूप चांगला। प्रतिसाद म्हणजे याच्यामध्ये प्रतिसाद म्हणलं की वंचितची जी टीम आहे साहेबांची, म्हणजे वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकरांची टीम, जिल्ह्याचे अध्यक्ष राजकुमारजी छावे सर इथे महासचिव आहेत, इतर पदाधिकारी आहेत, सर्वांनी खूप जोमाने काम सुरू केलेलं आहे। म्हणजे त्यांना असं वाटत होतं की उमेदवारी कधी कोणाला मिळते आणि ज्याला कोणाला उमेदवारी मिळेल त्याच्याच काम करायचंय। आणि प्रेशर कुकर चिन्ह बाळासाहेबांना अकोल्यामध्ये मिळालेलं होतं, तेच चिन्ह मला पुण्यामध्ये मिळालेलं आहे, शिरूरमध्ये मिळालेलं आहे। तर शिरूरमध्ये हे चिन्ह घेऊन आम्ही चाललोय। सर्व पदाधिकारी आणि वंचितचे कार्यकर्ते फार खुश आहेत आणि खरोखरच सगळेजण कुठलाही लोभ आणि विलासाचं न करता काम करायला तयार आहेत। अनेकांकडून सांगितलं जातं की ही जी लढाई आहे ती संविधान वाचवण्यासाठी आहे, आपल्याला काय वाटतं नक्की काय आहे? बाळासाहेब संविधान वाचवण्याबद्दल दररोज बोलत असतात। संविधान वाचवण्याची लढाई आहे, संविधानामध्ये बदल होणार आहेत असे लोकांचं म्हणणं आहे, परंतु वंचित बहुजन आघाडी आणि आमचे नेते बाळासाहेब आंबेडकर हे पुरेपूर प्रयत्न करतील आणि अल्पसंख्याकांचे जे प्रश्न आहेत ते प्रश्न असो, वंचितांचे प्रश्न असो आणि बहुजन जरी आपण म्हणतो तरी बहुजनांचे अनेक प्रश्न आहेत, ते प्रश्न सोडवण्याचं काम बाळासाहेब आंबेडकर करणार आहेत। एका बाजूला संविधान वाचवण्याचा विषय आहे, दुसऱ्या बाजूला भाजप संविधान बंद करते की काय किंवा संविधान गदा आणते की काय असं देखील आहे। नेमकं वंचित आघाडी कुणाच्या सांगण्यावरून उभी आहे की काय, असा आरोप होतोय, तुमचं काय म्हणणं? बघा, आरोप तर असे बरेच लोकांना होत असतात, तर मला असं म्हणायचं की बाळासाहेबांना पण असं वाटतं ना की जर समजा त्यांना जे मतदारसंघ पाहिजे होते ते मतदारसंघ मिळाले नाही, तर बाळासाहेबांना पण असं वाटतं की आपले जेवढे कार्यकर्ते ते कार्यकर्ते उभे राहिले, तर बाळासाहेबांचे जे वंचित बहुजन आघाडी आहे या आघाडीला एक चिन्ह मिळालं पाहिजे, जास्तीत जास्त मताधिक्य तर मिळालं। आणि तुम्हाला सगळ्यांना सांगतो
वंचितचे कार्यकर्ते, वंचितचे पदाधिकारी एवढं जोमाने काम करतात, तर बाळासाहेबांना मताधिक्य मिळेल आणि एक पुढे जाऊन चिन्हही मिळेल. बी टीम सी टीम म्हणायला लोक म्हणत असतात. आज परिस्थिती अशी आहे, काँग्रेस असो, इव्हन शिवसेना असो, एनसीपीचे 2 काँग्रेस असो, परिस्थिती त्यांची पण खराब आहे. त्यांची पण लोक त्यांचे काम करतात का नाही माहित नाही. आतून प्रत्येक जण एक दुसऱ्याला कापायच्या तयारीत आहे. तर मला हे म्हणणं वाटतं की बाळासाहेबांनी जो निर्णय घेतला हा निर्णय खूपच चांगला निर्णय आहे आणि प्रत्येक मतदारसंघात कॅन्डिडेट देऊन त्यांनी एक चांगलं काम केलेलं आहे. मध्यंतरी तुमच्यावर एक असा आरोप झाला बहुतेक वंचित आघाडीवर किंवा मुस्लिम मत मिळवण्यासाठी डॉक्टरांना उभं केलं की काय, जेणेकरून हा फायदा महायुतीच्या उमेदवाराला होईल असा आरोप केला मध्यंतरी, त्याबद्दल काय? सुरुवात अशीच झाली होती. मला असं लोकांना म्हणायचंय, जर मी एक सुशिक्षित उमेदवार बाळासाहेबांनी पाहिलं आणि मला जर उमेदवारी दिली तर आम्ही याच्यामध्ये लोकसभेसाठी उमेदवारी घेऊया का नाही, घ्यायची का नाही, चांगल्या सुशिक्षित लोकांनी राजकारणात यावं का नाही यावं. मला जर बाळासाहेबांनी उमेदवारी दिली तर तो मी हा विचारच करत नाही की मी याला कापायचा प्रयत्न करतो की दुसऱ्या कोणाचा. मी बाळासाहेबांचा एक कार्यकर्ता, बाळासाहेब एक वेगळं व्यक्तिमत्व आहे, त्यांच्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे जास्त मताधिक्य मी घ्यायला आलेलो आहे. तर मला इथं त्याचं कारण हे असं होतं की पहिल्यांदा मंगलदास बांधल यांना उमेदवारी जाहीर केली, हा. म्हणजे होणार होती आणि अचानक तुमचं नाव पुढे आलं. मंगलदास बावनदारांना उमेदवारी जाहीर झाली होती. त्याच्यानंतर जो काही प्रॉब्लेम झाला असेल ते मला माहित नाही, परंतु मला असं वाटतं बाळासाहेबांनी जी उमेदवारी मला दिलेली आहे ती मी मताधिक्य घेऊन दाखवेन. जेव्हा आपण असा विचार करतो की वंचित बहुजन आणि जर अल्पसंख्याक जोडले गेले तर बाळासाहेबांचं मताधिक्य वाढेल आणि वंचित बहुजन विकास आघाडीचं मताधिक्य वाढेल, मला असं वाटतं. एक मिनिट फक्त. एक मिनिट जरा अध्यक्ष बोलते ना. मंगलदास बांदल जे उमेदवार दिलेले होते ते मंगलदास बांदल हे उमेदवार ज्यावेळेस दिले होते ते पक्षाचे राहिले नाहीत, त्यामुळे पक्षांनी त्यांच्यावरती म्हणजे कारवाई केली आणि त्यामुळं त्यांची उमेदवारी रद्द केल्यानंतर यांची डॉक्टर अनवर शेख यांची उमेदवारी देण्यात आली. आणि मुस्लिम मतांचं खाण्याचा विषय येत नाही. तुम्ही जर औरंगाबादला बघितलं तर वंचित बहुजन आघाडीच्या तिकिटावरती उभं राहून इम्तियाज जलील हे निवडून आले होते. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीची एवढी ताकद आहे की ते संसदेमध्ये उमेदवार नेऊन पाठवू शकते. त्यामुळे हे शिरूर मतदार संघामध्ये देखील दलित, मुस्लिम आणि इतर जे मराठा, माळी हे मताधिक्य आहे. आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी हे मताधिक्य मिळवलेलं आहे आणि त्या मताच्या आधारावरती डॉक्टर अनवर शेख हे संसदेवरती जाऊ शकते. तुम्हाला विजयाचा कितपत विश्वास आहे, किती मताधिक्य मिळेल? यामध्ये जर आपण पाहिलं ना SC ST आणि मुस्लिम यांचं तर जर आपण पाहिलं तर साधारणपणे 7.5% आणि बाकीचे लोक जर पाहिले आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये तर 10-12% दोन्ही मिळून ते जर SC ST मिळाले तर 3 ते 4 लाखापर्यंत मतदान हे SC ST आणि मुस्लिमचं होऊ शकतं. आणि वेगळ्या प्रकारे जर पाहिलं तर गेल्या वेळेस पण वंचितचा उमेदवार होता, परंतु कारणास्तव तो फिरला नाही. तर मला असं वाटतं जर मला पूर्ण वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी जर मला मदत केली तर मी चांगलं मताधिक्य घेऊ शकतो. आणि असं होऊ शकतं की जर इतर धर्मीय लोक जी आहेत, मराठाही मला मदत करू शकतो, मला माळी समाजही मदत करू शकतो, कारण मी एक सुशिक्षित उमेदवार आहे आणि माझा समाजामध्ये लोकांबरोबर चांगला म्हणजे उठणं बसणं आहे, वावरणं माझं चांगलं आहे. तर मलाही जर त्यांना असं वाटलं की एक सुशिक्षित उमेदवार आलेला आहे तर त्यालाही निवडून देणं गरजेचं असं वाटलं तर मी लोकसभेत जाण्यासाठी त्यांच्या बरोबरीने तयार आहे. भाजपवर असा आरोप होतो की ते धार्मिक राजकारण करतात, मात्र तुम्ही देखील जे उदाहरणं दिली त्यामध्ये धार्मिक किंवा जातीय समीकरण जास्त दिसतात. जातीय समीकरण आज सगळेजण त्याच्यामध्ये अडकलेले आहेत. आम्ही तो विचारच केलेला नाहीये. आम्हाला असं वाटतं की जर अल्पसंख्याकासाठी एखादा आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये शिवसेना असो, काँग्रेस असो, कोणी मुस्लिम उमेदवार दिलेला नाही. तर जर बाळासाहेबांनी एका उमेदवार दिला तर मुस्लिम लोक त्याला मतदान करतील. तर जातीयतेचा प्रश्नच येत नाही. मी अनेक वर्ष मराठा आणि हिंदू समाजामध्ये राहिलो. माझे मित्र ब्राह्मणपणे सगळ्या समाजाचे माझे मित्र आहेत. मला असं कधीच वाटलं नाही की मी कधी मला कोणी असं वेगळं टाकलेलं आहे. मुस्लिम म्हणून कधी मला कोणी वेगळं टाकलेलं नाही. तर मी त्यांच्याकडे जाऊन हात जोडून प्रत्येकाकडे मतदान मागण्याचा प्रयत्न करणार आहे आणि मतदान मला चांगलं सगळ्या धर्मियांचं मिळेल असं मला वाटतं. काय आवाहन कराल तुम्ही सर्वसामान्य मतदारांना? मी सर्वसामान्य मतदारांना एक आवाहन करेल की बाळासाहेबांनी जे मला उमेदवारी दिली, प्रेशर कुकरचं बटन दाबून मला जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून द्या. पुढे जाऊन आपला जो वंचितची
जो प्रॉब्लेम असतो तो सगळ्यात मोठा शिक्षण, रोजगार, स्वयंरोजगार, आरोग्य आणि कौशल्य विकास या सर्व गोष्टींना धरून आपल्या युवकांना त्यांच्या खिशामध्ये पैसे येतील अशा प्रकारचं काम करायचंय. बाळासाहेबांचे हात बळकट करायचे. वंचित बहुजन आघाडीला जास्तीत जास्त मताधिक्य महाराष्ट्रामध्ये मिळावं हीच आम्ही विचार करून सगळेजण पुढे आलेलो आहोत. आणि मला असं वाटतं हे जर झालं तर बाळासाहेबांचं तिसरा पर्याय म्हणून बाळासाहेब खरोखरच महाराष्ट्रामध्ये उभे राहतील आणि येणाऱ्या काळामध्ये भारतामध्ये सुद्धा ते देशामध्ये उभे राहतील. महायुतीचे उमेदवार किंवा त्यांचे पाठीराखे असं म्हणतात की डॉक्टर रईस यांचा आम्हाला फायदा होईल. नेमकं काय? सॉरी तुमचा डॉक्टर अनवर शेख, हा. डॉक्टर अनवर शेख म्हणजे तुम्ही स्वतः कोणाला फायदा होईल? मुस्लिम मते तुम्ही घ्याल पवार साहेबांचे जे जातात मग ते तुमच्याकडे ते तुमच्याकडे येतील. नाही असं आता काय बघा लोकांना आहे ना कोणावरच विश्वास राहिलेला नाही. इथे प्रत्येक मतदार उमेदवार पण बघतो की मी कसा निवडून येईल. लोक पण बघतात की आपला माणूस कोण आहे. आता ती परिस्थिती झालेली आहे. आजची परिस्थिती पहिल्याच्या निवडणुकांची परिस्थिती आजची परिस्थिती भयानकपणे म्हणजे जमीन आसमानचा याच्यामध्ये फरक झालेला आहे. लोकांना चांगला उमेदवार जर असेल तर ते चांगल्या उमेदवाराला मत देतील असं मला वाटतं. मुस्लिम असं लोकांनी करू नये. मुस्लिम समाज मी कोणाची नावं घेत नाही. जर मी उभा राहिलो मी लोकांपुढे गेलो हात जोडून त्यांना मी विनंती करणार आहे. माझ्या काही गोष्टी त्यांना चांगल्या आवडल्या तर ते लोक मला मतदान करतील असं मला वाटतं. आणि मुस्लिम मला मतदान करतील आणि मी त्यांच्यासाठी आलोय ही गोष्ट चुकीची आहे. बाळासाहेबांनी उमेदवारी दिली म्हणून मी आलेलो आहे. तेवढंच मला माहिती आहे. अध्यक्ष धन्यवाद. तुम्ही काय आवाहन कराल नंतर? शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये वंचित बहुजन आघाडीने गेल्या 5 वर्षामध्ये 350 ते 400 शाखा केल्या. तर कुठल्याही प्रस्तावित पक्षाने शाखा अजूनपर्यंत काढलेल्या नाही. कुठल्याही प्रस्तावित पक्षाची शाखा तुम्ही ओपन करू नका. हे शाखा म्हणजे आमची बुथबंदी ऑलरेडी झालेली आहे. आणि जेवढ्या शाखा जे आहेत म्हणजे वंचित बहुजन आघाडीकडे असं नाही की आमच्या शाखेवरती शाखाध्यक्ष म्हणून मराठा आहेत, माळे आहेत, साळे आहेत, कोळे आहेत, मुस्लिम आहेत. हे सर्व जाती धर्माला धरून आम्ही शाखाध्यक्ष नेमलेले आहेत. आणि शाखेमध्ये लोक आहेत. जिल्हा कार्यकारिणी आम्ही वेगवेगळ्या जाती धर्माचे घेतलेले आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी हे एक स्वतःची ताकद तयार झालेली आहे. येणाऱ्या निवडणुकांमध्ये आता डॉक्टर अनवर शेख जे उमेदवार आहेत हे स्ट्रॉंग अभ्यासू नेतृत्व आहे. आणि यांचं जे नेतृत्व आहे नक्कीच इथल्या जनतेचं, शेतकऱ्यांचं, विद्यार्थ्यांचं ज्या काही अडीअडचणी आहेत संसदेमध्ये परखडपणे मांडू शकतात अशा पद्धतीचं नेतृत्व आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आहे. त्यामुळे नक्कीच वंचित बहुजन आघाडीचा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये विजय. शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.